धनंजय मुंडेंचा राजीनामा संतोष देशमुख हत्या प्रकरणातूनच अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून सुनील तटकरे यांनी ही भूमिका स्पष्ट केलेली आहे। सुनील तटकरे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत। वैद्यकीय कारणास्तव नाही, नैतिकतेच्या आधारावर राजीनामा असं सुनील तटकरे म्हणाले। अजित पवारांच्या राष्ट्रवादीने प्रसिद्धी पत्रक काढत हे स्पष्टीकरण दिलेलं आहे। धनंजय मुंडेंनी राजीनाम्यासाठी आरोग्याचं कारण दिलेलं होतं। या संदर्भात बोलूया। आपले प्रतिनिधी आवेश तांदळे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। आवेश, खरं तर धनंजय मुंडेंचा राजीनामा झाला त्यानंतर त्यांचं ट्विट समोर आलं। ट्विटमध्ये त्यांनी आरोग्याचं कारण दिलं होतं। अंजली दमानी यांनी हल्लाबोल केला। आता पक्षाकडून अधिकृत भूमिका स्पष्ट करण्यात आलेली आहे की वैद्यकीय कारणांमुळे नव्हे तर या प्रकरणामुळेच नैतिकतेच्या आधारावर राजीनामा घेतलाय। पक्षाची भूमिका आणि मुंडेंची भूमिका वेगवेगळी आहे। नक्कीच विक्रम, आपल्याला माहित आहे जेव्हा संतोष देशमुख यांची हत्या झाली तेव्हापासून धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्याची मागणी होती। राष्ट्रवादीत नाही तर भाजपच्या आमदारांची सुद्धा ही मागणी होती आणि आज धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला, कारण की काल संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकारे ते निर्गुण फोटो बाहेर आले होते। आज धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राजीनामा दिला होता आणि त्यानंतर धनंजय मुंडे यांनी एक ट्विट केलं की वैद्यकीय कारणामुळे मी राजीनामा देतो। पण धनंजय मुंडेची लाईन आणि पक्षाची लाईन हे वेगळी दिसते, कारण सुनील तटकरे यांनी आताच एक निवेदन केलं, त्यात त्यांनी स्पष्ट सांगितले की संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणी एक नैतिकता असते पक्षाची, त्या प्रकरणी आम्ही धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतलेला आहे। म्हणजे एकाच पक्षात दोन बाजू आपल्याला या निवेदनातून स्पष्ट होते। एकीकडे धनंजय मुंडे म्हणतात की माझी वैद्यकीय तब्येत ठीक नसल्यामुळे राजीनामा दिला, पण सुनील तटकरे यांनी आताच एक निवेदन केलं, त्यात त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी एक नैतिकता म्हणून आम्ही धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतलेला आहे आणि या प्रकरणात कोणत्याही आरोपीला आम्ही सोडणार आहे असं सुद्धा या निवेदनात म्हणलेलं आहे। आणि दुसऱ्या पक्षाला एक थेट हे सुद्धा लाईन दिलेली आहे की कोणीही असे कृत्य करू नये, अशी एक सुद्धा लाईन या निवेदनामध्ये आहे। विक्रांत, आवेश, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे पक्षाची आणि धनंजय मुंडे यांची लाईन, यांची भूमिका वेगवेगळी असल्याचं सध्या तरी पाहायला मिळते। मात्र यातून आणखी एक प्रश्न निर्माण झालाय। राजीनामा झालाय त्यानंतर विरोधक आणखी आक्रमक झालेत। संपूर्ण सरकार बरखास्त करण्याची मागणी केली जाते। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची म्हणजे अगदी आमदारकीच्या राजीनाम्याची सुद्धा मागणी केली जाते। त्या संदर्भात सुद्धा थोडं आतापर्यंत कोणाकोणाच्या प्रतिक्रिया काय काय समोर आलेल्या आहेत? नक्कीच आपण बघू शकतो विरोधक आज सकाळपासून आक्रमक होते। धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला, पण इथंच नाही थांबायचं, आम्हाला आमदारकीची सुद्धा राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून करण्यात आलेली होती, कारण धनंजय मुंडे यांच्याजवळ वाल्मिकी करार हे धनंजय मुंडे यांच्या निकटवर्ती आहे, सगळ्याला माहित आहे। कारण जिथे जे धनंजय मुंडे त्याच्या पाठीमागे वाल्मिकी करार असतात हे एक पूर्ण राज्याला एक माहीत असल्यामुळे वाल्मिकी करार याच्या हात आहे आणि या मागे धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा अशी सुद्धा मागणी विरोधक करत आहेत। विरोधक जेवढे आक्रमक नाहीत त्यापेक्षा महायुतीतील काही आमदार खूप आक्रमक झाले आहेत। सूरज दस बघू शकतो, सूरज दस यांनी गेल्या 2.5 महिन्यापासून हा मुद्दा उचललेला होता आणि आकामागचा आकाश शोधायचा आहे आणि सुद्धा बऱ्याच प्रतिक्रिया समोर येतील। त्या सगळ्या प्रतिक्रियांकडे तुमचं लक्ष असू द्या। वेळोवेळी तपशील घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सगळ्या तपशिलांसाठी।